आजचा भाग चौथा. या आधीचे भाग तुम्ही बघितले नसतील तर स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीजवळ कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पानवड या ठिकाणी कोकण मार्गावरील सर्वात उंचीचा पूल आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. पैठण्या व शालूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे ठिकाण पैठण्या व शालूसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 3. सर्व धर्मियांचे दैवत अशी ख्याती आहे. मित्रांनो शिर्डी या ठिकाणाची सर्व धर्मियांचे दैवत अशी ख्याती आहे. प्रश्न क्रमांक 4. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या नद्यांनी निश्चित केली आहे? योग्य उत्तर आहे दमणगंगा व तेरेखोल या दोन नद्यांनी कोकणची उत्तर दक्षिण सीमा निश्चित केली आहे. प्रश्न क्रमांक 5. श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेली सर्वात जास्त मारुतीची स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा या जिल्ह्यात श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेली सर्वात जास्त मारुती मंदिरे आहे. प्रश्न क्रमांक 6. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे पुणे मांजरी या ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतातील सर्वात प्राचीन लेणे कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पितळखोळा ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतातील सर्वात प्राचीन लेणी मानली जाते. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय आहे. मित्रांनो एकंदरीत 50 प्रश्न आपण रोजच्या रोज घेऊन येतो. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कोणते शहर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रात हिमरूशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या शहरास 52 दरवाजेचे शहर असे म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या शहराला आपण 52 दरवाजेचे शहर असे म्हणतो. छत्रपती संभाजीनगरलाच मराठवाड्याची राजधानी देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 11. श्री साईबाबांचे समाधीस्थान असणारे शिर्डी हे पवित्र स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो खूपदा प्रश्न विचारून झाला आहे. भरपूर मुलं कोपरगाव असं उत्तर देतात. मित्रांनो याचं उत्तर राहाता तालुक्यातील राहाता तालुक्यातील अहिल्यानगर या ठिकाणी याचं हे स्थळ आहे. मित्रांनो राहाता तालुका खास करून लक्षात ठेवा कारण की तालुक्यावरती प्रश्न विचारला जातो. भीमा नदीने पंढरपूर येथे चंद्रकार वळण घेतल्याने त्या नदीस काय नाव पडले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो भीमा नदीला पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा या नावाने ओळखतात. प्रश्न क्रमांक 13. महालक्ष्मी मंदिर रंकाळा तलाव ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात महालक्ष्मी मंदिर आणि रंकाळा तलाव आहे. प्रश्न क्रमांक 14. सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी नागपंचमीस मोठी यात्रा भरते? योग्य उत्तर आहे मित्रांनो 32 शिराळा या ठिकाणी सांगली जिल्ह्यात नागपंचमीस मोठी यात्रा भरत असते. प्रश्न क्रमांक 15. सातारा जिल्ह्यात मांढरदेव या ठिकाणी काळूबाईची मोठी यात्रा भरते. हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो वाई या ठिकाणी मांढरदेव या ठिकाणी काळूबाईची मोठी यात्रा भरत असते. क्रमांक 16. गेटवे ऑफ इंडिया आंबेडकर चैत्यभूमी ही ठिकाणे कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी गेट ऑफ इंडिया आणि आंबेडकरांची चैत्यभूमी आहे. गेट ऑफ इंडियाची स्थापना 1911 साली करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो. एकंदरीत 750 मिलीमीटर इतका पाऊस सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पडत असतो. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रात पडत असतो. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभाग निहाय विचार केला तर सर्वात जास्त पाऊस कोणत्या विभागात पडतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पडत असतो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभाग
निहाय विचार केला तर सर्वात कमी पाऊस कोणत्या विभागात पडतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, मराठवाडा या विभागात सर्वात कमी पाऊस पडत असतो. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते आणि सध्या 22वे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत आहेत. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोठे उभारला गेला? योग्य उत्तर आहे मित्रांनो, चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प उभारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. आणि प्रश्न क्रमांक 24, म्हणून कोणते थंड हवेचे ठिकाण ओळखले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, चिखलदरा. मित्रांनो, चिखलदरा हे महाराष्ट्रातील असे एकमेव ठिकाण आहे जिथे कॉफीची लागवड केली जाते. प्रश्न क्रमांक 25, रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो, दापोली या जिल्ह्याला म्हणतात. मित्रांनो, आपण काल एक प्रश्न घेतला होता, त्यामध्ये आपण कृषी विद्यापीठाबद्दल एक माहिती घेतली होती. आपण सांगितलं होतं की बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ हे दापोली या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26, अंबाझरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, बुलढाणा या जिल्ह्यात अंबाझरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 27, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 28, इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, नाशिक या ठिकाणी इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते थळघाटाला लागून आहे. प्रश्न क्रमांक 29, लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पुणे या ठिकाणी लोणावळा आणि खंडागळा हे दोन थंड हवेचे ठिकाण आहेत. प्रश्न क्रमांक 30, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, सातारा या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 31, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे कोल्हापूर या ठिकाणी पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 32, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, टेबल लँड म्हणून प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे पाचगणी सातारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 33, पाल रावेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, जळगाव या जिल्ह्यात पाल आणि रावेर हे दोन थंड हवेचे ठिकाण आहेत. प्रश्न क्रमांक 34, भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 35, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, रायगड या जिल्ह्यात माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 36, मोखाळा सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पालघर. पालघर या जिल्ह्यात मोखाळा आणि सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहेत. प्रश्न क्रमांक 37, एळशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, धाराशिव. उस्मानाबाद या जिल्ह्याला आता सध्या धाराशिव या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38, आंबेजोगाई हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, बीड या जिल्ह्यात आंबेजोगाई हे थंड हवेचे ठिकाण आहे. मित्रांनो, ह्या एवढ्या प्रश्नाच्या बाहेर थंड हवेवरती प्रश्न जाणार नाही. हेच प्रश्न रिपीट वारंवार विचारले जातात. महाराष्ट्रातील जेवढे काही थंड हवेचे ठिकाण आहेत ते सर्व आपण येथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न क्रमांक 39, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षण कार्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षण कार्यालय आहे, ज्यालाच आपण वनामती या नावाने ओळखतो. प्रश्न क्रमांक 41, संत्री उत्पादन जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो, संत्री उत्पादनात नागपूर हा जिल्हा अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक 42, केळी उत्पादक जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो, जळगाव या ठिकाणी केळी उत्पादन केले जाते. यावल हे जळगावमधील केळी संशोधन केंद्राचे मुख्य केंद्र आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43, ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो, ज्वारीचे कोठार आपल्या सोलापूर या जिल्ह्यात म्हणतात. सोलापूरवरती आपण आधी काय प्रश्न बघितला की सर्वात कमी पावसाचा ठिकाण.
प्रश्न क्रमांक 44, द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे कोणते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, सांगली आणि नाशिक हे 2 जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 45, खांदेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, रायगड या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 46, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, रायगड या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो. कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. अजिबात गोंधळ होऊ देऊ नका. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. अर्नाळा पक्षी अभयारण्य पालघर या जिल्ह्यात आहे. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य तर अकोला या ठिकाणी नरनाळा हा किल्ला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झाली होती. पंचायत राज स्वीकारणारे आपले महाराष्ट्र 9वे राज्य होते. पहिले राज्य राजस्थान, नागौर जिल्हा. 1959 मध्ये राजस्थानने पहिल्यांदा पंचायत राज स्वीकार केला होता. प्रश्न क्रमांक 50, अंजीर पिकाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील राजेवाडी या ठिकाणी अंजीरचे उत्पादन घेतले जाते. मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले अवश्य कमेंट करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.